मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणक मित्रांनो, मी कळा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 30 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. रात्री 9:31 तृतीय तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे. सायंकाळी 5:43 धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो आयुष्मान योग आहे. मध्यरात्री 12:05 सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो पालव करण आहे. सकाळी 8:51 कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 9:31 तैतील करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असेल. चंद्र मकर राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या 7:30चा त्रास त्यांना होत असेल तर कृपया त्यांनी जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच त्यांना शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:16 येतं. सूर्यास्त सायंकाळी 7:14 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह 26 जुलैपासून वक्री होत चाललेला आहे. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील गोचरीने हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, जन्मकुंडलीच्या आधारे आपल्या मित्रांनो, आता या वरील पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात, एक फुल व फुलाची पाकळी आणि छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सती ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चंद्रद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक जन्म शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाव ससे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्ष बृहस्पती वासरे श्रवण नक्षत्र आयुष्मान योगे बालव कन्ये प्रतिपदा शुभती तो वीरगोत्रात उत्पन्न मी कडापा मोह पात दुरित क्षय द्वारा से पार्वती पती परमेश्वर पित्त विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाची पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:51 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या संकल्पाचा पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपलं जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30-31 ऑगस्ट, दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 31 ऑगस्ट, दिनांक 1, 3, 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30-31 ऑगस्ट, दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30-31 ऑगस्ट, दिनांक 3, 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी, तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत. मित्रांनो मित्रांनो यावरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी कृपया आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगाचा संपर्क साधावा आणि मगच आपली जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असं मुहूर्त निवडावा, जेणेकरून मुहूर्तामध्ये आपल्या कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. मित्रांनो,
मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये प्रतिपदा शातकम आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे किंवा पिंडदान रहित श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर रात्री 9:31 हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असले या वेळेनंतर शक्य असेल तर आपण करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे. रेग्युलर जे आहेत ते आपण केव्हाही करू शकता. राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला आपल्या कामामध्ये अपयश येण्याची शक्यता राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.